हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याविलक्षम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंदेशं आनंदी वल्लभं सद्गुरु सच्चिदानंदं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेव पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तयाठवीता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। इंग्रजी वर्षाप्रमाणे आज 2025 साल सुरू होते। सगळ्यांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आपल्याला आयु आरोग्य लाभो, ज्ञानेश्वरी अभ्यासनाची आपल्याला सद्गुरूंच्याकडून प्रेरणा मिळो, माऊलींचा आशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर आणि आपल्या एका पारमार्थिक जीवनावर राहो, अशी एक प्रार्थना करून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन आजच्या या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। अनन्य चिंतयन्तो मामे पर्युपासते या श्लोकाचा विचार चालू होता आणि त्यातली एक शेवटची जो ओवी त्या श्लोकावरची राहिलेली आहे 343 नंबरची, जी योगक्षेमावरतीच आहे। मग अगोदरच्या ओव्या सुद्धा योगक्षेमावरती आहे। तया माझिया सायुज्याची चाड तरी तिची पूर्वी कोड, का सेवा म्हणती तरी आड प्रेमसुये ऐसा मनी जो जो धरिती भाव, तो तो पुढा पुढा लागे तया देव, आणि दिद्रियाचा निर्वाह तोही मीची करे। जे देतो याचं रक्षण करण्याचं काम सुद्धा तो जेवायला घालतो आणि पचवतो पण तोच, हा त्यातला योगक्षेम आहे। माझ्या जेवणाची व्यवस्था तोच करतो आणि त्या जेवणाचं पचन करून ते त्याचं रक्त मांस ह्या सगळ्या विभागामध्ये विभागणी करून माझं जीवन व्यवस्थित चालवतो, तोही तोच आहे। त्यामुळे योगक्षम आहे त्याच्याकडे आहे। मग हा योगक्षम सगळ्यांचा चालवतो ना, कुणाचं जीवन पचवत नाही तो, कुणाचा श्वास चालवत नाही, चालवतोच। भक्ताचं विशेष काळजी घेतो। मग ही गोष्ट खरी आहे। कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलं होतं, आई जे लहान बाळ असतं ना त्याची काळजी विशेष घेते, मोठ्यांची काळजी घेत नाही। आणि तसं जे म्हणतात माझं मी स्वतः करतो त्यांची काळजी आई घेत नाही। आणि जे म्हणतात मी तुझ्याशिवाय मला काही करता येत नाही, मी तुझ्या आश्रयानं राहतो, मला तुझाच आधार आहे, अन्य कुणाचा आधार नाही, अशा म्हणणाऱ्यांचं विशेष काळजी आई घेत असते। भगवंत तसंच करतात। जे म्हणतात माझ्यामुळे होतंय मीच करतो, बर म्हणतात तू करत राहा, तुझं सगळं आणि चालवतो मी, पण तुझं तू म्हणत राहा आणि अस्वस्थही होत राहा। पण भक्त मात्र तसं म्हणत नाही। भक्त म्हणतो भगवंता तुझ्याखेरीज माझं श्वास सुद्धा चालत नाही, आणि त्यामुळं त्याचा योगक्षम विशेषत्वानं चालवण्याची जबाबदारी भगवंत घेतात। हा योगक्षेम आघवा तयाचा मदती पडिला पांडवा, जयाची या सर्व भावाश्रय मी। सर्व भावानं तो आश्रित झालेला असतो। मागच्या वेळा अशा स्वरूपाची ओवी आपण बघितलेली आहे की ज्यामध्ये सर्व भाव आहेत, म्हणजे कायेचा भाव, वाचेचा भाव, मनाचा भाव आणि जीवाचा भाव, असे 4 भावांचा विचार आपण मागच्या चिंतनामध्ये केलेला आहे। इथं माऊली तेच बोलतात, जयाची या सर्व भावा आश्रय मी। कुणाचं मी सगळं करतो, योगक्षेम आघवा तयाचा मदती पडला पांडवा, कुणाचा योगक्षेमाची काळजी मला वाटते, तर जयाची या सर्व भावा आश्रय मी, ज्यानं सर्व भावानं माझा आश्रय घेतलेला आहे। देह जो आहे तो देह भगवंताच्या सत्तेतून मिळालेला मला आहे, असे त्याची कृतज्ञता असते। वाचा जी प्राप्त झालेली आहे मला विशेष देणगी भगवंतानं दिलेली आहे, म्हणून माझी वाचा भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालून तो भाव तो अर्पण करत असतो।
मन हे तरल असणारे एक केंद्र आहे की ज्यामुळं भगवंताची प्राप्ती करून घेता येते. असं मन जे आहे त्या मनानं भगवंताचं चिंतन करून तो मन अर्पण करतो आणि जीवभाव जो आहे तो शेवटचा छोटासा राहिलेला सूक्ष्म अहंकार जो आहे, जो मी म्हणून स्वतःला बाजूला करून घेतलेला असतो, तो मी ही शेवटी अर्पण करतो. अशा सर्व भावानं जो भगवंताला शरण जातो त्याचा योगक्षेम आगवा, जयाची मजची पडला तयाचा मजची पडेला पांडवा. त्यांचा योगक्षेमाची मला काळजी लागते. इतरांची काळजी मी करत नाही, त्यांच्या त्यांच्या प्रारब्धानं जगू देतो, त्यांना जगण्यासाठी व्यवस्था करतो, पण त्यांची काळजी घेत नाही. हे विशेषत्व आहे भक्तातलं आणि सामान्य जीवामधलं. भक्ताची काळजी मात्र भगवंत घेतात. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया, योगक्षमत्याचा जाणे जडभारी वाट दावे करी धरून या. तुकाराम म्हणतात बोटाला धरून वाट दाखवत असतात, दिशा दाखवत असतात. आपण जर चुकलो, दिशाहीन जरी झालो तर योग्य ती दिशा योग्य वेळी दाखवतात असते. फक्त भगवंतावरती विश्वास असला पाहिजे की तो माझं व्यवस्थितच करतो, असा विश्वास भक्ताचा असतो. म्हणून भक्ताला सगळी दिशाही दाखवतो आणि त्याची दशाही सांभाळतो. या दोन्ही गोष्टीचा विचार इथं म्हणतात. योगक्षमा व्हा तयाचा मदची पडला पांडवा. ज्याने भगवंताचा आश्रय घेतला त्याचे योगक्षम वाहण्याचा भार वा योगक्षम वाहम्यहम, त्याचा भार वाहण्याचं काम. वाहम्यहम शब्दाचा अर्थ भार वाहणे, योगक्षमाचा भार वाहणे. योगक्षम वाहम्यहम, मी त्याचा योगक्षमाचा भार वाहतो. कारण पुष्कळदा आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी प्रारब्धानच प्राप्त होत असतात आणि या प्रारब्धानं मिळणाऱ्या गोष्टीकडे आपण जेव्हा उदासीनपणाने पाहतो किंवा प्रारब्धाबद्दल हट्ट करत नाही, त्यावेळीच आपल्याला स्वस्थता जी लाभते ती त्यावेळीच लाभत असते. पुष्कळदा आपलं जे हवं असतंय ते कधीच आपल्याला मिळत नाही आणि नको ते मात्र पुन्हा पुन्हा वाट्याला येत असतं. हे आपला रोजचा अनुभव आहे. ज्यावेळी आपल्याला काहीतरी पाहिजे असतं त्यावेळी मिळत नाही आणि ज्यावेळी ते नको असतं ते मात्र पुढे वाढून ठेवलेलं असतं. पण अशा काळामध्ये भक्त आपली श्रद्धा डळमळत नाही, भगवंताचा विश्वास खालीवर करत नाही. तो भगवंत माझं असं काय करायला लागलाय की मला त्रास द्यायला लागलाय, भगवंत का देवा मला त्रास देतोस, अशी तक्रार तो देवाजवळ करत नाही. अनिक रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचुनिया, तुकाराम महाराज म्हणतात. रुसायचं असेल तर आपल्या संचितावर रुसावं, अन्य कुणावरही रुसू नये आणि अशा काळामध्ये आपली श्रद्धा डळमळीत होऊ नये, हे भक्ताचं लक्षण आहे. म्हणून भक्त हवे नकोतून अगोदर बाहेरच पडतो, पण ज्याला पाहिजे असतं ते मिळालं नाही तर त्याच्याबद्दल तो तक्रार करत नाही, आणि जे नको असते ते प्राप्त झालं आणि त्याच्याबद्दलही तक्रार करत नाही. अशी चित्रविचित्र माणसं माझ्या वाट्याला का घातलीस असं तो म्हणत नाही, कारण नको आहेत. ती नको आहेत तरी पुढे देतातच ना, त्यांना आपण सांभाळायला लागतंय. डॉक्टर काका, परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात ना आपल्याला की त्या 3 संगती आहेत, त्या 3 संगती व्यवस्थित हँडल कराव्या लागतात. एक दुसंगती असते, कुसंगती. एक संतांची संगती म्हणजे चांगली संगत असते, सज्जनांची संगती असते, आणि एक विसंगती असते म्हणजे जे आपल्याला विरोधात असलेली माणसं जी आहेत, विरोधी स्वभावाची माणसं आहेत ती माणसं. काही सज्जन माणसं आणि काही दुर्जन माणसं, हे तिन्ही गटातली माणसं आपल्या सहवासात येत असतात. म्हणून शक्यतो आपल्या सज्जनांची संगत सांभाळावी आणि दुर्जनांची संगत टाळावी. आणि विसंगत जी असते ना ती विसंगती काय करावी, सहन करावी. 3 गोष्टी बरोबर डॉक्टर काका आपल्याला सांगतात. आणि फार मोठं मर्म आहे भक्त सुखाचं त्यामध्ये. ही चांगली चांगली माणसं मिळतात, त्यांचा सहवास अजिबात सोडायचा नाही, त्यांच्या सहवासात सतत राहायचं, त्यांचं ऐकावं, बोलावे, ऐकावे, कानावे. तेच त्याला संत असतील ना तर नसतील, पण अशी सज्जन मंडळी खूप आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात. अशांच्या संगतीमध्ये राहावं. आपल्याला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा ना तर ज्ञानेश्वरीच्या वाचणाऱ्यांच्या संगतीत राहावं, म्हणजे उलट सुलट आपल्याला ऐकायला मिळणार नाही. संगत ही संगत सांभाळावी मनापासून. आणि दुसरी गोष्ट, अगदी लक्षपूर्वक कुसंगत टाळली पाहिजे. कुसंगतीचा राग धरायचा नाही, त्यांना विरोध करायचा नाही, परंतु त्यांना टाळायचं मात्र, आणि ते हे खुबीनं टाळायचं. त्या ठिकाणी कौशल्य वापरलं पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या अभ्यासानं ते कौशल्य येते बरं का, की कुणाला टाळायचं, त्यांना न दुःखवता बरं काय. नाही तर तू दुर्जन आहेस म्हणून तू माझ्या संगतीत येऊ नकोस असं म्हणल्यामुळं आपण शत्रू खूप वाढवू. कारण कुसंगती दुर्जन लोकांची संख्या खूप आहे, सज्जन फार कमी असतात.
हिरे फार कमी असतात, दगड जास्त असतात, मोती कमी असतात, शिंपले जास्त असतात समुद्रामध्ये. म्हणून त्याचा अव्यय समुद्र कधी करतोय काय शिंपली जास्त आहेत म्हणून? नाही. त्याला योग्य वेळी काठावर आणण्याचं काम बरोबर करतो. हिऱ्यांना योग्य ठिकाणी तो पोहोचवण्याचं काम करतोस तो मोत्याला. या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याही आयुष्यामध्ये आपण करणं फार गरजेचं आहे. जे मला हवं आहे ते मिळेलच याची खात्री नाही, जे मला नको आहे ते जाईलच याचीही गॅरंटी नाही. मग आता करायला पाहिजे काय? या दोन्ही स्थितीमध्ये मी स्वतःला सांभाळलं पाहिजे. आपला सांभाळ आपण करायला पाहिजे ह्या स्थितीमधला, आणि भगवंताच्या ठिकाणी अनन्य राहावं. तो देतोय तेच माझे सगळ्या ज्या भेटवस्तू आहेत त्या त्याच्या आहेत. त्याला सुख म्हणा ना तर दुःख म्हणा, या सगळ्या गिफ्ट आहेत भगवंताकडून आलेल्या. आणि भगवंताकडून आलेली गिफ्ट म्हणले की आपण स्वीकारतोय का नाही? काय त्याच्याबद्दल तक्रार करतोय? आपल्याच माणसानं, जवळच्या माणसानं एखादी साधी गिफ्ट आपल्या वाढदिवसाला दिली तर मग ते असू दे, त्याचं प्रेम माझ्यावर जास्त आहे असं म्हणतोय की नाही आपण? तसं भगवंताने समजा उलटी माणसं माझ्या आयुष्यामध्ये पाठवली, उलटी संकट माझ्यावर पाठवली, दुःखाचे प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये पाठवले, तरी ते माझा आहे ना देव. मग त्यानं दिलेला आहे म्हणून गोड मानून घ्यायला पाहिजे. प्रसाद कसा गोड मानून घेतोय? किती गोड असलेलं ती पंचामृत जे असतं किती गोड असू दे, तर शुगरची माणसं सुद्धा म्हणतात द्या द्या थोडं द्या. त्यांना माहीत आहे त्यामध्ये शुगर आपली वाढण्याची शक्यता आहे, पण म्हणतात अहो प्रसाद आहे तो, असू दे थोडा घ्यायचा. पण घेतातच ते, स्वीकारतात. प्रसाद जसा स्वीकारतात ना तशा उलटे प्रसंग आपल्याला स्वीकारता आले पाहिजेत आपल्या आयुष्यामध्ये. त्याला भक्त म्हणतात. भक्ताच्या ह्या वेगळ्या व्याख्या आहेत बरं काय. आणि म्हणून दुसंगती दुर्जनांची संगती मनापासून टाळावी, संतांची संगत सज्जनांची संगत सांभाळावी, आणि विसंगतीचा भाग जो येतो तो विसंगतीची तितिक्षा ठेवावी. त्या ठिकाणी तितिक्षा असली पाहिजे. मात्रा स्पर्शास्तु कौशल्य आगमापायवा नित्यं तान तितिक्षस्व भारत. त्यामुळं पुष्कळदा आपल्याला हवं असलेलं मिळण्याची शक्यता नाही, पुष्कळदा आपल्याला नको असलेलंच प्राप्त होत असतं. या दोन्ही स्थितीमध्ये भगवंताला शरण गेलेला भक्त ज्यानं आपल्या योगक्षेमाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली आणि भगवंतच हा ज्यानं आश्रय मानलेला आहे त्याचं भगवंत व्यवस्थित सगळं चालवत असतो. म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, वॉन्ट आणि नीड यातला फरक समजावून घेतला पाहिजे बरं का. वॉन्ट म्हणजे मला पाहिजे असणं आणि नीड म्हणजे गरज असणं. भगवंत गरज पुरवतो. आपल्या निसर्गानं, भगवंतानं, ईश्वरानं एवढं सृष्टीमध्ये दिलेलं आहे की सगळ्या जीवांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, सगळ्या जीवांचं पोट भरावं इतकं अन्न धान्य पृथ्वी तलावर दिलेलं आहे भगवंताने. पण प्रत्येकाची हाव पुरावी इतकं मात्र नाही. आज जो संघर्ष निर्माण झालेला आहे, मला कमी पडलं, मला कमी पडलं, हे हावरटपणातून निर्माण झालेला संघर्ष आहे. या ठिकाणी भगवंत काय करेल सांगा? जी गरज आहे ती दिलीच ना, दिली. मग गरजेपुरतं मिळालं तर समाधानी राहा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ही भावना आपण लक्षात ठेवून त्याच्याप्रमाणे अंगीकार केला पाहिजे ना. पण वॉन्ट जो आहे, वॉन्ट म्हणजे काय? आपली डिमांड असते आणि ती वॉन्ट कधीच पूर्ण होत नाही. वॉन्ट म्हणजे काय असते? हावरटपणा आहे. आणि नीड म्हणजे काय असते? गरज असते. मला जेवायला लागतंय, गरज आहे माझी. श्वास लागतो, माझी गरज आहे. श्वासासाठी वायू दिला, खायासाठी अन्न दिलंय देवानं, सूर्यप्रकाश दिलाय, पाणी दिलंय का नाही? गरज आहे. एवढंच जगण्यापुरतं लागत असतं आपल्याला. जगण्यापुरतं आपल्याला चंद्रावर जायला लागत नाही. चंद्रावर नाही गेलो तर मी मरत नाही, मी तरी पण जगतो. चंद्रावर जा म्हणा नाही देव, तिथे जाऊन बघून येतं काय काय चाललंय, माझं मी बघतो म्हणतात. पण आम्हालाच जायचं असेल तर मग यान बनवा, त्यासाठी कोट्यावधी $1,000,000 वगैरे खर्च करा, त्यातून स्पर्धा करा, काहीतरी करत जावा. हे आता करायला लागले त्याच्या त्यामुळे स्पर्धा वाढल्या, संघर्ष वाढले, सत्तेमध्ये आलेले जे क्रॅशेस आहेत त्यामुळे वाढत गेले. हा मुख्य गोष्ट आहे. जे भगवंताला शरण जातात ना ते भगवंतानं दिलेलं मान्य करतात, त्यांचा योगक्षम भगवंत चालवतोच, सगळ्यांचाच चालवतो. विशेषत्वानं जो माझ्या आश्रयाला आलाय, सर्व भाव ज्यानं मला अर्पण केलेलं आहे असं म्हणून गरजा पूर्ण झाल्याशिवाय कधीच राहत नाहीत कुणाच्या. जन्माला आलेल्या कुठल्या जीवाची गरज पूर्ण राहिलेली नाही पूर्ण. आता त्याची इच्छा जी आहे ना, वॉन्ट ज्याला आपण म्हणतो, डिझायर, ती मात्र अवास्तव असू शकते. मला अमुक कपडे दे, नाही मला
कोट सूट कोट मला पाहिजे आहे. आता असं जर मागा लागला तर देव म्हणतोय ते तुझं तू बघ जाऊ. तुला गरजेपुरतं दिलेलं आहे आणि गरजेपुरतं देण्याचं काम मी करतो. म्हणून गरज पूर्ण झाल्याशिवाय कधीच राहत नाही. आणि इच्छा पूर्ण व्हावी अशी इच्छा करू नये. वाक्य लक्षात ठेवायचं. माझी इच्छा पूर्ण व्हावी अशी इच्छा ठेवू नये. म्हणजे आपली गरज आवश्यक व्यवस्थित ज्या असतात त्या म्हणून प्रभू जे जे आवश्यक आहे मला ते न मागता सुद्धा मला दे. काय मागणी करावी देवाकडं? जो भक्त जो असतो तो काय मागतो? प्रभू जे मला आवश्यक आहे ते न मागता दे, अगदी दुःख सुद्धा दे. आवश्यक आहे ना, मग आवश्यक असेल तर दुःख, प्रतिकूल घटना, संकट माझ्या आयुष्यामध्ये येऊ दे, काही हरकत नाही. जर मला गरजेचे असतील तर, माझ्या हिताचे असतील तर दुःखही मला दे. आणि जे माझ्यासाठी हानिकारक आहे ते मी मागितलं तरी देऊ नको. काय प्रार्थना करायची बघ? जे आवश्यक आहे ते न मागता सुद्धा दे, अगदी दुःख सुद्धा. पण जे हानिकारक आहे, जे हिताचं माझ्या नाही असलं मागून सुद्धा देऊ नकोस. कारण मागताना सुद्धा अक्कल नसते आपल्याला. आपण म्हणतोय बुद्धिमान आहोत आपण, पण बुद्धिमान आहे याचा अर्थ मागावं काय देवाकडे हे कळत नाही आपल्याकडं. नको त्या गोष्टी आपण मागून घेतो. ते चित्ताची आठवणच नको बोलतात तुकाराम महाराज. चित्ती ऐशी नको देऊ आठवण, जेणे तुझे चरण अंतर येते. तू माझ्यापासून दूर होशील ना असलं काय देवाकडं देऊ नकोस. कायम मागावं देवाकडं. मग दुःख बी असतील आणि सुखही असतील, काही असेल, भगवंताची आठवण जाता कामा नये. अशा स्थितीमध्ये मला तुझ्या आठवण मला राहता राहील, अशा स्थितीमध्ये तू मला कायम ठेव. आणि अशी स्थिती म्हणजे फार अत्यंत आदर्शव स्थिती असते. म्हणून तुकाराम महाराज त्यासाठी म्हणतात, उद्वेग वाहिल्यामुळं दुःख प्राप्त होतं. आणि म्हणून भगवंत मला बोलवतो, चालवतो, सगळंच माझं करतो ना. म्हणून योगक्षम आघवा तयाचा मजची पडला पांडवा, जयाची या सर्व भावाश्रय मी. तुकोबा म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. सांगाती म्हणजे सतत सोबत असतोस तू माझ्या, आणि खरंच सोबत असतो तो, तसाच सोबत करत असतो. एक साधू महाराज फार मोठे भक्त होते भगवंताचे. सर्व भाव अर्पण करून रिकामे झालेले होते. कसल्याही योगक्षमाची काळजी वाटायची नाही. पण अधूनमधून जीव कधी शंका काढेल काय सांगता येत नाही. कधीतरी ब्रह्माचा वारा सुटेल काय सांगता येत नाही. साधू महाराजांच्यावर संकटांचं संकट यावं लागले. रोज ती समजा पुढे जायचे तर त्यांच्या पाठीमाग 4 पाय उठायचे. मातीमध्ये, वाळूमध्ये 4 पायाचे ठसे उमटायचे. पुढे जातील तसे मागे वळून बघायचे. त्यांना वाटायचं किती सांभाळ करतोय देव माझा. माझी 2 पावले आणि भगवंताची 2 पावले पाठोपाठ उठत होते. म्हणजे त्यांच्या बरोबरच ते असायचे साधू महाराजांच्या बरोबर. त्या सगळ्याच त्या गोष्टीमध्ये ते राहत होते. भगवंत माझ्या सोबत आहे, भगवंत माझ्या सोबत आहे. काय प्रतिकूल गोष्टी दुर्दैवानं त्यांच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर रडू फुटायचं. आणि आता त्यांनी पाठीमागं बघितलं तर 2च पावले उठायला लागली. साधू महाराजांना शंका आली. म्हणले आता भगवंत मला सोडून गेले, जसे सगळे माझे जवळचे कोण कोण सोडून गेलेत आणि माझ्यावर संकटाची दुःखाचा डोंगर कोसळायला लागलाय. अशा काळात इतर वेळी तुम्ही माझ्याबरोबर होता आणि आता मला तुम्ही सोडून गेला. कारण मला 2च पावले उठायला लागलेत. अगोदर 4 पावलांचा ठसा उमटायचा माझा आणि तुमचा, आता फक्त 2च पावलांचा उमटायला लागलेला आहे. अशी तक्रार करायला लागली, रडायला लागली, प्रार्थना केली, देवा तू कुठं आहेस? आजच का माझी संगत सोडलीस? तुकोबांचा अभंग त्यावेळी आठवण्यासारखा आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तो बरोबरच असतो. भगवंताची आकाशवाणी झाली आणि कानांमध्ये सांगितलं, अरे जी माग पावलं उमटायला लागलीत ना ती तुझी नाहीत, माझी आहेत. मग तो म्हणता माझी पावलं कुठं आहेत? अरे तुझी पावलं उमटतील कशी? तू आता अडचणीत आहेस म्हणून तुला मी कडेवर घेतलंय, तुला मी खांद्यावर घेऊन वाहायला लागलोय. योगक्षम वहाम्यहम. काय मी तुला वाहून घेऊन निघालोय. ती पावलं उडतात ती माझी. तुला शंका आली. म्हणजे असं कधी कधी प्रसंग येतात.
हवालदिल माणूस होतो आणि देव सुद्धा मला सोडून गेला काय? कधीही सोडत नाही. ज्याने आपल्या योगक्षमाचा भार सर्व भावानं भगवंताच्या ठिकाणी अर्पण केलेला आहे, त्याला सोडून तू जात नाही. जे ते जातो ते ते तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. आणि काय? चालू जाता आम्हा तुझाची आधार, चालविशी भार सवे माझा. सुंदर अभंग आहे. प्रत्यक्षात जाऊन पाहायला हरकत नाही. आपल्याला पाठांतर सुद्धा बहुतेकांना असेल. जेथे जातो ते तू माझा सांगाती, चालविशी बोलो जाता बरळ, करीशी ते नीट. हा फार मला तुकडा आवडला बरं काय. हा बोलो जाता बरळ, चुकून तोंडातून शब्द ज्यावेळी जातात ना, त्यावेळी त्या शब्दाच्या त्या जिभेवरती भगवंत येऊन बसतात आणि माझ्या शब्दाबाहेर तोंडातून बाहेर पडणारे शब्द दुरुस्त होऊन बाहेर पडतात. काय सुंदर कल्पना तुकोबा मांडतात बघा. बोलो जाता बरळ, बरळ म्हणजे वाईट किंवा निंदेचे किंवा आणखीन किंवा बडबड म्हणा, की चुकीचे शब्द माझ्या तोंडातून जाताना करी शेती नीट, नेली लाज धीट, केलो देवा. तुकाराम महाराज म्हणतात, मी जे बडबडतोय ना, ते बडबडणारे अभंग म्हणायला लागले. जया तया जे बिसाट शब्द सुखे म्हणू जाता वेद. ज्यांच्या तोंडातून बाहेर पडलेल्या शिवेतून वेदांची निर्मिती झाली, असे संत महात्मे साधू पुरुष आहेत आपल्याकडे बघायला मिळतात. ते साधू पुरुषांचाच विचार आहे. तुकोबा म्हणतात, माझ्या तोंडातून जी बडबड आहे ती दुरुस्त करून तू बाहेर पाडतोस. बोलो जाता बरळ, करीशी ते नीट, नेली लाज धीट, गेलो देवा. वर्णन फार सुंदर आहे. प्रत्यक्षात तो अभंग बघण्यासारखा आहे. योगक्षमाचा जबाबदारी ज्याने टाकले त्याचं सर्व काही तो चालवतो. आपण आपलं हातचं राखून अर्पण करत असतो, म्हणून भगवंताची प्रसन्नता आपल्या अनुभवाला येत नाही. तो फार प्रेमळ आहे. सगळे आपल्याच विचार करतो. माझ्या मनातल्या इच्छा तोच जाणतो आणि त्या इच्छेची परिपूर्ती करतो. त्यासाठी त्याला मागावं लागत नाही. ज्यानं योगक्षमाची जबाबदारी भगवंतावर टाकून अनन्य भावानं शरण आलेला आहे, त्याला मागावं लागत नाही. किंबहुना तो मागतो तो भक्तच नसतो. ही मुळातली गोष्ट आपण मागच्या एका चिंतनामध्ये पाहिलेली आहे. जो मागतो ना बदलाला काहीतरी, तो भक्तच नसतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, पडी हे देहभाव, पूर्वी वासना अंती ते आपणापाशी न्यावे. सुंदर अभंग आहे तो सुद्धा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, सुरुवातीचे आहे. आपणची देव होय गुरु, पडी हे देहभाव. माझा देहभाव तो वाचून पाहतो, तपासतो, ऑब्झर्व करतो. पूर्वी वासना, त्याप्रमाणे माझ्या सगळ्या वासनांची ज्या आहेत पारमार्थिक वासनांची पूर्तती करतो. आणि अंती ते आपणापाशी न्यावे, शेवटी माझ्या आपल्या बरोबर घेऊन जातो. माझ्या वासना घालवत पूर्वीत घालवत तो माझा प्रपंच नेटका करत, पुसट करत, नेटका करत जाता जाता काय व्हावा, प्रपंच करावा नेटका, आणि करता करता नेटका काय होतो, पुसट होत जातो. तशा वासना पुसट करत जातो. पडी हे देह भाव, पूर्वी वासना अंती ते आपणापाशी न्हावे, मागे पुढे उभा राहे सांभाळेत, आलिया आगात निवारया, योगक्षम त्याचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणी विचारुनिया. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नसेल ना, तर तुम्ही विचारून बघा जाऊ पुराणांना. सगळी पुराणं म्हणून शास्त्रांना विचारा की खरंच मी योगक्षम चालवतोय की नाही, मागे पुढे उभा राहतोय की नाही, आघात सोसतोय की नाही. आपण सुद्धा संवेदनशील झालो तरच आपल्याला हे कळायला लागेल बरं काय. परमेश्वराच्या अनामिक अशा शक्ती आपल्या सोबत सतत राहत असते. याचा अनुभव घ्यायचा म्हटला तर आपल्याला घेऊ शकतो. तेवढं तरल संवेदनशील असं मन आपलं व्हावं लागतं. आपण सगळं ओघडदोघड पद्धतीनं त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करत असतो. हा योग क्षमा गवा, तयाचा मजची पडिला पांडवा, जयाची या सर्व भावा आश्रय मी. आता 23 नंबरच्या श्लोकाला सुरुवात करतोय आपण.
ये अपि अन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ते अपि मामेव कौन्तेय यजन्ते अविधिपूर्वकम. अविधिपूर्वक अज्ञानानं जे माझी सेवा करतात, जे माझ्याहून अन्य देवतांचे भक्त असतात, इंद्रादी अग्नी वरुण वगैरे ज्या देवता आहेत त्या देवतांचे भक्त असतात, ते देखील श्रद्धायुक्त होऊन अन्य देवतांचं यजन करतात. पण अर्जुना, ते देखील माझीच भक्ती करतात पण अज्ञानानं करतात. अविधिपूर्वकम शब्द त्यासाठी वापरलेला आहे. जे माझ्याहून अन्य देवतांचे श्रद्धायुक्त होऊन भजन करतात ते माझंच भजन करतात, पण ते करीत असले तर ते विधिपूर्वक नसतं. अविधिपूर्वकम असा शब्द वापरतात. 1-2 पुढच्या श्लोकामध्ये अन्य देवतांची भक्ती करणाऱ्यांचा स्थिती जी आहे ती कशी होते. वास्तविक ही देवापर्यंत सगळी भक्ती पोहोचत असते, पण लांबून पोचते ना. आपण जर ते प्रत्यक्ष जर त्या भगवंताशी संबंध ठेवला तर इतर देवतांच्याकडे मध्यस्थी करावी लागत नाही ना. त्यासाठी पहिली ओवी माऊली वापरतात 344 नंबरची. म्हणतात, आता अनेकही संप्रदाय परी माते नेनती समवाय. एकत्र पद्धतीनं मला ते जाणत नाहीत. वेगवेगळे संप्रदाय पडले, वेगवेगळी मतमतांतरे निर्माण झाली. जे अग्नी इंद्र सूर्य सोमाय म्हणून यजती, म्हणजे अग्नीला परमात्मा म्हणून त्याचं यजन करत नाहीत, सूर्याचं वजन करताना परमात्मा म्हणून करत नाहीत. तर परमात्मा वेगळा आणि अग्नी चंद्र सूर्य हे सगळ्या देवता ज्या आहेत त्या वेगळ्या, अशा भावानं तो भजन करतो. ते अज्ञानातलं भजन आहे. त्यामुळं आणखीही संप्रदाय, आता निष्काम आणि एकनिष्ठ अशा माझ्या भक्तीशिवाय दुसऱ्या सकाम आणि भिन्न भिन्न देवतानिष्ठ कर्म या मार्गाच्या संप्रदायाने जे लोक अग्निय स्वाहा, इंद्राय स्वाहा, सूर्याय स्वाहा, सोमाय स्वाहा असं म्हणून देवतांचं यजन करतात, परंतु या सर्व देवतामध्ये अभेद संबंधाने असलेल्या मला परमात्म्याला जाणत नाहीत. मीच त्यांच्यामध्ये आहे. त्यांना जरी शक्ती कुणी दिली, ते उपनिषद एक सांगतं ना, अग्नीला जळायची ताकद नव्हती, वाऱ्याला एक कसपाट सुद्धा उडवता आलं नाही, पाण्याला सुकवता आलं नाही. हे सुकवण्याचं काम, उडवण्याचं काम, जाळण्याचं काम भगवंताच्या शक्तीनं अग्नी किंवा वायुदी देवता ज्या आहेत त्या करत असतात. मग आपण वायुदेवता अग्निदेवता यांची जर उपासना करायला आलो तर ती भगवंतापेक्षा वेगळी ठरू शकते. जाती उपासना तिथपर्यंत, पण खऱ्या अर्थाने विचार जर केला तर वेगवेगळे संप्रदाय आहेत, परंतु ते मला सर्व व्यापक रूपाने जाणत नाहीत. म्हणून अग्नी इंद्र सूर्य म्हणून ते देवतांचे यजन करत असतात. गोपिका गोपाळांनी जो गोवर्धन पर्वत लीला जी आहे त्यामधला प्रसंग आहे ना, ते इंद्राची सेवा करायची. ते म्हणायचे, इंद्र आम्हाला पाऊस पाडतो. अरे पण इंद्राला पाऊस पाडण्यासाठी प्रेरणा कोण देतो? मग इंद्र आमच्यावर कोपेल, मग आम्हाला पाऊस मिळणार नाही. तर ते सगळं खोटं ठरवलं भगवंताने. गोवर्धन लीलामध्ये समजतं की परमात्माच सत्ताधीश आहे, या देवता त्याच्या सत्तेवर राहतात. ही गोष्ट त्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून कोणत्याही देवताची भक्ती परमात्म्याचीच होते, परंतु देव भक्तांना परमात्म्याचे तत्वज्ञ ज्ञान नसतं. अन्य देवतेंची उपासना करणाऱ्यांना तत्वता तो कळत नाही, परमात्मा कळत नाही. म्हणून परमात्मा सोडून काम्य फल देणाऱ्या, इच्छा पूर्ण करणाऱ्या देवतांची उपासना होते. म्हणून त्यांचं भजन अविधिपूर्वक असतं, अज्ञानातून असतं. बरी माते नेनती समवाय, हे एक चांगलं असा शब्द माऊली वापरतात या ठिकाणी. माते नेनती, मला जाणायचं सोडून इतर देवतांचं यजन भजन पूजन करत असतात. आता ते यजन भजन पूजन त्यांच्याकरवी माझ्यापर्यंतच पोचतं, परंतु मी परमात्मा या रूपाला त्यांचं भजन करत नाही. तेही कीर मातेची होय काजे हे आघवे मीची आहे, परते भजती उजरी नव्हे विषम पडे. कारण बरेच वेळा वरती संप्रदाय सांगितले, एक शैव संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, शाक्त, अशी किती पद्धत आणि किती मतं आहेत बघा. वेदात अनेक देवतांच्या उपासना सांगितलेल्या आहेत. वास्तविक ज्याला कारण ब्रह्म म्हणतात ना, ईश्वर, कारण ब्रह्म कशाला म्हणायचं? ईश्वर. जर कारणच मानायचं झालं ब्रह्माला तर त्याला ईश्वर म्हणावं लागतं, म्हणजे माया विशिष्ट चैतन्य. याच्यावरती उहापोह आपला झालेला आहे
जास्त खोलात शास्त्रात आपण जायचं नाही. तर जे ब्रह्म आहे हे सर्व जीवांना उपास्य कोणता असेल तर ईश्वर उपास्य, त्या ईश्वराची उपासना करायला पाहिजे. तर अग्नी वरून इतर देवतांच्या उपासना करणं फळाच्या इच्छेनं लोकांनी त्याला प्रवृत्त व्हावं. आणि त्यामुळं विचार केलेला आहे की त्याच त्यांच्याकडे इच्छा आपल्या पूर्ण करण्यासाठी अन्य देवतांच्याकडे हे उपासक जात असतात. वास्तविक ते सगळं तिथंच पोहोचत असतं, पण हा ते अन्य देवताकडे जातात. आता वेदानं पण विधान केलेलं आहे तसं, काय की काही सकाम उपासना पण सांगितलेल्या आहेत. मग सकाम उपासना सांगण्याचा मूळ उद्देश काय आहे बघा, देवदेवतांची पूजा करायला पण सांगितलेली आहे. त्याचा मूळ उद्देश काय, हळूहळू देवदेवतांची पूजा करत त्या कारण ब्रह्मापर्यंत साधकानं पोहोचावं अशी त्यामध्ये मुख्य धारणा आहे. त्याचं प्रयोजन मुख्य तसं आहे. पण तो हेतू न जाणता विविध देवतांच्या कल्पना करून ते ही माझा देव हा तुझा देव वाद विवाद भांडण करत बसतात. वास्तविक सर्व देवता एक परमात्मा असं ज्ञान नसलेलं, म्हणून परम असलेलं फलप्राप्ती त्यांना होत नाही. परमात्म्याची प्राप्ती होत नाही त्याचं कारण ते आहे. म्हणून इतर देवतांचे योजन सुद्धा मलाच प्राप्त होतं माऊली म्हणतात. ते कीर मातेची होय काजे हे आगवे मीचे आहे, कारण हे सर्व विश्व मीच आहे. काय म्हणलेलं आहे, परिते भजती उजरी नव्हे विषम पडे, का जे हे आघवे मीची आहे. सगळं विश्व मीच आहे, परंतु त्याची उपासना मात्र उजरी म्हणजे विषम पण म्हणले, उजरी नव्हे विषम पडे, सरळ नसते, सरळ नसते त्यांची, म्हणून विषमता निर्माण होते, भेद निर्माण होतो. म्हणून सर्व यजन हे परमात्म्यालाच पोचत असतं. जसं आपण एखादी गोष्ट करतो बघा, गंगेमध्ये स्नान करताना आपल्या खिशात सुद्धा पैसे आहेत, वरच्या खिशामध्ये काही नाणे आहेत, पण ती खिशात आहे. पण आपण गंगेमध्ये उभा राहिलोय, हात पाय धुवायला लागलोय, आणि हातपाय धुताना ती 4 नाणी त्यातली काही पडली, आपली एक 5-10 रुपयाची नाणी होती ती खाली पडली. आता ती पडली म्हणजे आपण अर्पण केली काय, पण वास्तविक बघायला तर चुकून ती गंगेत पडली आहे. त्यामुळं ती तीर्थाला अर्पण केली असं होत नाही. तसं यज्ञाचं मुख्य फळ जे परमात्म्याची प्राप्ती ती होत नाही. मी म्हणतोय मी पैसे दिले, पण गंगेला अर्पण करण्याचा भाव होता काय, तिथं नव्हता, चुकून पडले. किंवा कनवटीला बांधलेले आहे आणि मी कनवटीला बांधलेली तशाच अवस्थेमध्ये मी स्नान करायला एखाद्या तीर्थस्थळात गेलो, आणि तीर्थात स्नान करताना ते कनवटीचे पैसे माझे खाली पडले, तर ते अर्पण केले का मी? नाही. तसं देवदेवतांची उपासना केलेली असली तर त्याला अर्थ राहत नाही ना. जर अर्पण करताना मी परमात्म्याला अर्पण करतोय अशी भावना ठेवून जर मी इंद्र, अग्नी, सोम इत्यादींची उपासना करायला गेलो तर ठीक आहे, म्हणजे परमात्म्याची ती ह्यानं कशी परमात्म्याची प्राप्ती होईल. त्यामुळे त्यांचं यजन भजन उपराट असतं. उजरी शब्द वापरलेला आहे बघा, ते भजती उजरी नव्हे विषम पडे, ती विषमता निर्माण करत असतं. त्यासाठी दृष्टांत देतात माऊली बघा, पाहे पा शाखा पल्लव रुखाचे, हे काय नव्हती एकाची बीजाचे, परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीची घापे. झाडाच्या फांद्या पान एकाच बीजाचे असतात का नाही, असतात, परंतु पाणी घेणं हे मुळाचंच काम आहे. पाणी मुळालाच घालायला लागते. काय पानांना पाणी घालून चालेल, काय फांद्यांना पाणी घालून चालेल? इंद्रादी देवतांच्या उपासना करणं म्हणजे पानांना फांद्यांना पाणी घातल्यासारखं आहे, आणि मूळ राहिलं बाजूला. आता फांदीवरती पाणी जरी टाकलं जाते मुळापर्यंतच, पण मुळाला घालायचा उद्देश आहे का? नाही. आपण त्या झाडांच्या पानावर पाणी जर ओतायला लागलो, हळूहळू ते पाझरत मुळापर्यंत जाईल, पण परंतु मुळापर्यंत जर गेलं तर ते आपण मुळाला घातलेलं नाही, त्या बीजाला घातलेलं नाही, आपण फांद्यांना पाणी घातलं. तसं इंद्रादी देवतांना आपण त्यांची उपासना केली, परमात्म्याची केली नाही. हळूहळू ती परमात्म्यापर्यंत पोहोचेल. जसं फांद्यावर घातलेलं पाणी जसं मुळाला पोचतं, तशी उपासना परमात्म्यापर्यंत पोहोचेल, पण इनडायरेक्ट होते ती. इथं म्हणतात की मुळाशीच घातलं पाहिजे. पाहे पा शाखा पल्लव रुखाचे, झाडाची शाखा पल्लव म्हणजे पालवी असते, पानं असतात, हे काय नव्हती एकाची बीजाचे, एकाच झाडाची आहेत की नाही, ती आहे. पण पाणी घेणे मुळाचे ते मुळीची घापे.
पण झाडाला जर पाणी घालायचं असेल तर मुळालाच घालावं लागतं. पुढं आणखीन एक दृष्टांत, का 10 इंद्रिय हाती येते जरी एकची देहाची होती. 10 वेगवेगळी इंद्रिय असतात आपल्याला. कर्मेंद्रिय 5 आहेत, ज्ञानेंद्रिय 5 आहेत, आणि ही सेविले विषय जाती एकीची ठाई. 10 इंद्रिय आहेत तरी एकाच देहाचे आहेत, तरी सेवन केलेली विषयाची सुखदुःखी जी आहेत ती एकाच अंतःकरणाच्या स्थानापर्यंत पोहोचतात. हे खरं आहे, वास्तविक खरं आहे, ते तिथं पोहोचतंय खरं आहे. म्हणून 10 इंद्रिय आहेत, एकाच देहात आहेत. तर उदाहरणार्थ बघा, ही ज्ञानेंद्रिय आहेत म्हणजे कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक, हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण हे ज्ञानेंद्रिय आहेत. नंतर हात, वाचा, वाणी, पाय, गुद, उपस्थ ही 5 कर्मेंद्रिय आहेत. या 10नी जे सेवन केलेलं असतं ती जाते मूळचं अंतःकरणापर्यंत. प्रत्येक इंद्रियांचा एक एक विषय सेपरेट आहे, ठरलेला आहे, आणि त्याचं सेवन त्याच इंद्रियानं करावं लागतं. दुसऱ्या इंद्रियाने करून चालेल काय? बघायचं काम आहे ते नाकानं करता येईल काय त्वचेनं करता येईल? नाही करता येणार, ते डोळ्यानंच करावं लागेल. जर दूध नाकानं पिऊन त्याची गोडी कळणार आहे का? तर नाही कळणार. ज्या त्या इंद्रियाला ते काम दिलेलं आहे, परंतु ते जातं ते एका अंतःकरणापर्यंत, पण त्याची वेगवेगळी कार्य आहे. म्हणून नाकाला मी काहीतरी दिलं किंवा डोळ्याला काहीतरी दिलं, तसं इंद्र, अग्नी, देवतांना मी काहीतरी यजन केलं तर तिथंपर्यंत जात नाही, ते उशिरा जातं. त्यासाठी उदाहरणाने तरी करोनी रस सोय भरवी, कानी किवी भरावी. उत्तम स्वयंपाक केला, फुले आणून बांधावी डोळा किवी. दृष्टांत कसा आहे बघा, अत्यंत चांगला अशी पक्वानं उत्तम स्वयंपाक करून तो कानात जसा घालावा किंवा फुलांचा गजरा करून तो डोळ्यावर बांधावा, हे काय ते बरोबर आहे का? योग्य आहे का? तसाच प्रकार परमात्म्याला सोडायचं आणि वेगळ्याच ठिकाणी भजन करत राहायचं, वेगळ्या देवतींच्या ठिकाणी उपासना करत राहायचं. जसा डोक्यात घालायचा गजरा डोळ्यावर जर बांधला तर उत्तम स्वयंपाक केलेला आहे, आणि तो तोंडात घालायच्या ऐवजी कानात ओतला तर काय होईल? तोच प्रकार परमात्म्याची भक्ती न करता इतर देवदेवतांची भक्ती करण्यासारखा प्रकार आहे. तरी करोनी रस सोय भरवी, कानी केवी भरावी, फुले आणूनी बांधावी डोळा केवी. मग काय करावं? तो रस तो मुखेची सेवावा, परिमळ तो घ्राणेची घ्यावा, तैसा मी तू येजावा मीची म्हणून. मी समजूनच माझं भजन केलं पाहिजे. पक्वानातला रस मुखानच सेवन करावा, फुलातला सुगंध नाकानच घ्यावा. त्याप्रमाणे इंद्रादिक देव ही माझी रूपे आहेत, तरी सुद्धा सगळी इंद्रिय एकाच देहाची आहेत की नाही, तरी सुद्धा तोंडानच खायच्या वस्तू तोंडानच खाल्ल्या पाहिजेत. काय त्या नाकात घालून चालणार आहेत सांगा? नाकानं श्वास घ्यायचं काम आहे, सुगंध घ्यायचं काम आहे, ते काय तोंड करेल का? नाही करणार. तसं म्हणता इंद्रादिक देव जरी माझी रूप असली तरी सुद्धा मला इंद्र वगैरे न समजता, इंद्र समजायचं न समजता मी समजून माझं भजन करावं. मी परमात्म्याला, ईश्वराला अर्पण करतोय, इंद्राला अर्पण करतोय असं समजायचं नाही, अग्नीला अर्पण करतोय असं समजायचं नाही. अग्नी परमात्मा आहे असं समजलं तरी हरकत नाही. म्हणून पक्वानातील रस मुखाने शेवावा, तरी सर्व इंद्रिय जे आहेत हे माझं समजून माझ्याकडेच सगळ्या देवता मला समजून माझ्या दृष्टीने मला अर्पण केलं पाहिजे. कारण ज्या पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून जी ज्ञानेंद्रिय बनली झालेली असतात, उत्पन्न झालेले आहेत, आणि त्याच भूताच्या विषयाला ते जाणत असतं. हे सत्वगुणापासून आता उनंदात ज्ञानेंद्रिय निर्माण होतात, तर त्याचा एक विषय आहे प्रत्येकाचा, तो त्याच विषयाला जाणतं. म्हणजे नाक सुगंधाला जाणतं, चवीला जाणत नाही, हा मुद्दा आहे. डोळे रूपच पाहतात, ऐकत नाहीत डोळे, काय कानानं ऐकायचं आहे ते इतर विषय ते जाणतच नाहीत. उदाहरण जलाच्या सत्व गुणापासून जीव उत्पन्न झालेले आहे. ही पंचमहाभूतातलं जल हे एक पंचमहाभूत आहे, आप ज्याला आपण म्हणतो. त्याच्यापासून काय झालं? जिभेची उत्पन्न होते. म्हणून जलाचा गुण रस, आणि त्यालाच ती रसना जाणते. जीभ म्हणजे रसना, रसना रसालाच जाणते. म्हणून रसाचे सेवन जिभेनं मुखानच करावं लागतं. त्याचा कानात उपयोग होत नाही ना. इंद्राला देऊन उपयोग काय होणार? जिथं द्यायचं त्या परमात्म्यालाच द्यावं लागेल असं माऊली बोलतात.
ए रे माते नेनुनी भजन ते वायाची गा आने आन, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. अत्यंत सुंदर असा मुद्दा आता शेवटी मांडलेला आहे बघा. म्हणजे कंधारकर महाराज त्याचा अर्थ कसा करतात बघा. परंतु जे इतर कर्मठ आहेत ते मला व्यापकाला न जाणून माते नेनोनी भजन, जे काही भजन करतात ते परिणामी वाया जाते. ते वायाची गा आने आन, आने आन म्हणजे वेगवेगळे. कारण माझे भजन देवतांच्या उद्देशानं होत असल्यामुळे ते भलत्या स्वरूपाने होते, आणि आन स्वरूपानं होतं. म्हणून माझे भजन माझ्याच उद्देशानं होण्याचे ज्ञान जे आहे हेच खरे कर्माचे डोळे आहेत. मग कर्म डोळंच असलं पाहिजे. जे आपण उपासना करतो त्याला डोळे ज्ञानाचे चक्षु असले पाहिजेत. आणि ते ज्ञान सुद्धा भ्रम संशय दोषरहित असावं लागतं, निर्दोष व्हावे ते असलं पाहिजे. म्हणून मला व्यापक स्वरूपात जाणून न घेता ते भजन करतात ते वाया जातं ना. ते जाणण्याची पद्धतच चुकीची आहे. माझे भजन देवताच्या उद्देशाने होत असते आणि ते भलत्या स्वरूपात होते. पण त्याला न जाणता केलेलं भजन हे संसार बंधनालाच कारण होते ना. कर्मच होतं ते. कारण मी काहीतरी मागणी करत असतो, मागणी म्हणजे काहीतरी करत असतो. मग इंद्रादी देवतांना जरी पुण्य प्राप्त समजा झालं तर ते पुण्य संसार बंधनच करत असते ना. माझा जन्म मृत्यू रूप संसार जो आहे तोच वाट्याला येत असतो. त्यामुळे ज्ञानाशिवाय कोणतंही कर्म वाया जातं. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे. मी आता चालायला लागलो, ज्या दिशेला निघालो त्या दिशेला जायचं आहे, त्या दिशेला जायला पाहिजे. मला पंढरपूरला जायचं आहे आणि तर पंढरपूरच्या दिशा सोडून मी दुसऱ्या दिशेला जर लागलो तर आहे का नाही, चालणं चालू आहे का नाही, बरोबर आहे. कोणतरी म्हणजे मी भक्ती करतोय का नाही, अहो करता, पण ज्ञानयुक्त भक्ती आहे का, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. परमपूज्य डॉक्टर काका अधूनमधून पुन्हा सांगतात, मी माझं आपलं नाम घेतो, मी भक्ती करतो. अरे पण शास्त्राप्रमाणे नाम घेतोस का, शास्त्राप्रमाणे भक्ती करतोस का, हा मुद्दा आहे. परमात्म्याच्या उद्देशानं, परमात्मा प्राप्तीच्या उद्देशानं असलेलं जे कर्म आहे तेच ज्ञान देऊ शकतं, अन्यथा नाही. म्हणजे कर्माचे डोळे जे आहेत ते कर्माचे डोळे आपले कसे आहेत म्हणणार, कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष असले पाहिजे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे म्हणून यथार्थ ज्ञानाशिवाय कर्म आंधळं असतं, कायम लक्षात ठेवायचं. जर यथार्थ ज्ञान नसेल ना तर ते कर्म आंधळं होतं, चुकीच्या मार्गाने जातं, सगळे आपले कष्ट वाया जातात. माऊली म्हणतात एरेन माते नेनोनी भजन ते वायाची गाणी आण, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. या श्लोकावरचं निरूपण माऊलींचं संपलेलं आहे. पुढच्या उद्याच्या ह्याच्यामध्ये आपण 24 नंबरच्या श्लोकाला सुरुवात करतो. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. कुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.